सोसायला लागतंय. आम्ही मुली जन्मलो म्हणून बापानं सोडलं तुला. नाही बाळा, नाही नाही, असं काय बी नाही. हा, तुझ्या बाबाने डोक्यात राग घालून घेतली होती म्हणून आपण काय करतोय त्यासने समजलंच नाही. त्यासने हे बी समजलं नाही की त्यांच्या पोटी 3 पोरी नाही, 3 देव्या जन्मल्या. हा, आणि तू ह्या सगळ्याचा का विचार करते ग? जा अभ्यास कर जा, काय तर गौरी त्या चिडल बरं का तुझ्यावर. हा, जा अभ्यास कर. आई, तू आमच्या लग्नाची अजिबात काळजी करायची नाही आणि माझ्या लग्नाची तर नाहीच नाही. शारदा, हो, अरे तसं या खानावळीच्या बाहेर पडलं ना की मला घाबरल्यागत होतं बघ. माझं मन इथेच रमतं आपल्या खानावळीत. लोकांना जेव घातलं, त्यांनी आपल्या जेवणाचं कौतुक केलं की मला लय बरं वाटतं. असं वाटतं हेच माझं आयुष्य. आणि तसं तूच म्हणतेस ना, माणसानं देवासाठी झिजणारं चंदन व्हावं. मग लग्न न करता तुझ्यासाठी आयुष्यभर झिजाया तयार आहे ग. शारदा, हो आई. आणि आता तूच म्हणलीस ना मिनीला, आम्ही तिघी 3 देवी. मग या 3 देवींना जन्म देणारी तू बी देवीच झालीस की नाही? आणि आता गौरीच्या भाषेत सांगायचं झालं तर आमच्या या देवीनं अशी मान खाली घातलेली आम्हाला मंजूर नाही. वा 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 वा, चांगलं चाललंय की तुमचं. मला वाटलं माझ्या दुःखात सहभागी होऊन तुम्ही सुद्धा माझ्यासारखा कडकडीत उपास करताय, पण इथं तर पार्टी सुरू आहे. छान 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 छान. नरड्याखाली घास कसा उतरतोय तुमच्या? बायकोची काय पडलेलीच नाही. तू भाऊ ना रे माझा, तुला पण काय लाज शरम वाटत नाही? ऐकून घे ना, काय झालं इंदुराणी. अगं ती खानावळ खाली कशी करायची याचा जरा टेबलवर बसून प्लॅन करू म्हणलं. डोंगर सगळ्या पोटात उपाशी पोटी काही सुचच ना, लय भूक लागली म्हणून मग हे थोडं मागून घेतलं 2 घास. वय दिदे, अगं पहिला प्लॅन फेल गेला ना, तर दुसऱ्या प्लॅनचं प्लॅनिंग करतो आम्ही. हा, कसला प्लॅन? ती खानावळ खाली करायला कुठलं शेळपाट गुंड आणलं होतं रा? 4 बायका झेपल्या नाहीत त्यांना. दिदे, पहिला डाव देवाला. इथनं पुढं असा प्लॅनिंग करतो का नाही, एकदम टॉपचं प्लॅनिंग होणार आहे. बरं तू जेवून घे, थोडं खाऊन घे. ये ये. काय मला नाही नाही, असं कसं. अगं उपाशी पोटीला चिडचिड होती माणसाची. घे थोडं खाऊन घे. आणि महत्वाची गोष्ट माहिती का इंदुराणी, हे उपासमारीमुळं तुझं हे जे रूप आहे की नाही, चांद का टोकडा, या रूपात फरक नको पडायला कणभर बी. घे 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 घे. आणि कुठनं मागवलंय, कुठनं जेवण बेस्ट आहे? कृष्णाच्या खानावळीतनं. ज्या खानावळीचा आम्ही बाजार उठवायचा म्हणतोय तिथलंच खाताय तुम्ही. अब्रू काही कटाई विसर्जन करून आलाय का घुबड तोंडांनो? नाही नाही नाही, तसं काय नाही. ते काय हे होतं, काय ते म्हणते हे भिंद्र्या बोल ना, काय ते ते नसतं का, ते जिस थाली में खाया वही छेद कर, तसा काहीतरी प्लॅन होता आमचा. लय भूक लागली, नको टाकू ते. इंदुराणी ऐक ना माझं. अगं दिदे, खाल्ल्या मिठाला न जगता हरामीपणा कसा करायचा ना, याचं प्लॅनिंग करतोय आम्ही. तू नको टेन्शन घेऊ. आता बघ तू त्या बाटगीच्या आणि तिच्या पोरींच्या हातच्या खाण्यानं मला माझं घर बाटवायचं नाही. गटारीत फेकून द्या सगळं. चाल. 2 दिवसात जर ती खानावळ खाली झाली नाही तर मग मी आहे आणि तुम्ही आहे.
कुठं कुठं छर्र घुसतील ते मला विचारायचं नाही. सॉरी दादा, मी काय चुकीचं विचारलं काय? नाही, प्रश्न चुकीचा नाहीये, पण ज्यांची चूक आहे त्यांना ते कळत नाही की त्यांची चूक आहे. असू दे, तू कशाला टेन्शन घेतेस? मिनी, तुला कॉलेजला जायला उशीर होतो ना, जा. गौरी, खानावळी तेवढी तोडफोड झाली आणि तू केस ठोकायची सोडून गप्प बसलीस. काय फायदा तुझा LLB करून? हे आमच्या आईला समजायला पाहिजे ना. तिचं आपलं एकच, वादळ वारं सुटलं की माणसानं आडोसा घ्यावा आणि फुटकं नशे. काय करूच देत नाही मला. प्रश्न राहत्या घराचा आणि खानावळीचा आहे, असं गप्प बसून नाही चालणार. घर आणि खानावळ तुमच्या नावावर. तुला माहिती किती सेक्शन्स लागतील? ट्रेसपासिंग, BNS कलम 331, एक्स्टॉर्शन, BNS कलम 308, तोडफोड आणि धमक्या देणं. BNS कलम 324. अरे वा, तुला तर सगळंच माहिती आहे. माझी गरजच नाहीये. ठोक केस. तेच माझ्या पण मनात आहे.